11वी वगैरे गेल्यानंतर मी जरा मोठ्या नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तोपर्यंत माझे वडील म्हणजे मुंबईहून पुण्याला आलेले होते आणि त्यांनी नाटक वगैरे करायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये माझे वडील औद्योगिक ललित कला मंडळ या एका औद्योगिक म्हणजे कारखान्यांच्या ग्रुपचे, त्यांच्या कलामंडळाचे ते सेक्रेटरी वगैरे होते. त्यांना हाऊस, त्यामुळे आपण कारखान्यांच्या स्पर्धा घेऊ वगैरे असं म्हणून त्यांनी हे केलं. आणि ती संस्था बरेच दिवस, तर त्यांचे एकांकिका आणि नाट्य स्पर्धा व्हायच्या, एकांकिका स्पर्धा व्हायच्या बेसिकली, आणि मग कामगार कल्याण केंद्राचंही नाटकं व्हायची. तर त्या सगळ्या काळामध्ये मला जास्त करून असं झालं की कारखान्यांमध्ये मुली फारशा नसायच्या, आणि जरी असतील तरी सुद्धा नाटकात काम करणं हे कोणाच्याच ह्याच्यात नाही, फारच कमी अशा होत्या. त्यामुळे मग त्यांनी असं ठरवलं की बाहेरच्या स्त्री कलाकार तुम्ही घेऊ शकता, फक्त त्या समजा चांगल्या असतील वगैरे ते ठीक आहे, पण त्या बक्षिसाला पात्र नसतील. बाहेरचे कलाकार घेतलेत तर ते बक्षिसाला पात्र नाही, असा एक नियम होता. पण तुम्ही घेऊ शकता, कारण म्हणजे रिक्वायरमेंट असते. तर तशी मला मग एकांकिका करायला मिळाल्या. म्हणजे फिलिप्स म्हणा, टेल्को म्हणा, किंवा बऱ्याच कंपनी आहेत. म्हणजे त्या सगळ्या कंपनींच्या मध्ये कुठे ना कुठेतरी मला काम करायला मिळालं. त्यामुळे ते एक म्हणतो ना आपण, प्रॅक्टिस होणं, हात साफ होणं असं म्हणेन मी. तर त्या बाबतीमध्ये तसं झालं होतं. मग कामगार कल्याण केंद्राच्या सुद्धा स्पर्धा होत्या, मग त्याच्यामध्ये सुद्धा भाग घ्यायची. त्यामुळे ते एक होत गेलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांनीच सुंदर मी होणार केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेसाठी, आणि आराधना नाट्य संस्था होती तेव्हा. आणि ते म्हणजे माझं हे बाकीचं सगळं चाललेलं होतं, पण एक दिवस आले, आणखीन वैतागून बहुतेक आले असतील की काय, माझ्या आईला सांगत होते की आम्हाला बेबी राजेचा रोल करायला कोण मिळत नाही आहे, प्रत्येकजणी येते, ते आटी घालते, हे करते ते करते. त्यावेळी हळूच म्हणाले, रोहिणीला का नाही ट्राय करत तुम्ही? तोपर्यंत माझ्या वडिलांच्या मनात सुद्धा आलं नव्हतं कदाचित, किंवा आलं असेल तरी ते इतके भिडस्त होते की आपल्या मुलीला चान्स दिला असं लोक म्हणतील का काय वगैरे, असं चान्स देणे वगैरे. तर ते म्हणाले आता शेवटचा, म्हणजे अक्षरशः शेवटचा, कारण महिन्याभरावरच स्पर्धा आल्या होत्या आणि बेबी राजे एक कॅरेक्टर मिळत नव्हती त्यांना. आणि तेव्हा काही दिवसभर तालमी नाही चालायच्या, रात्री आपल्या चालायच्या 2 तास 3 तास अशा. तर एक दिवस त्यांनी आणि घेऊन जातो मी म्हणून मला घेऊन गेले. पण जाताना मला बजावलं, मी 8 दिवस पाहणार, मला आवडलं नाही तर मी नाही म्हणून सांगणार, हां तुला काढून टाक. म्हटलं ओके. आता म्हणजे बाबा घेऊन जातात हेच आम्हाला, माझ्यासाठी मोठं होतं. मग आम्ही रिहर्सलला, वाचन झालं, रिहर्सलला सुरुवात केली. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. मी आईला हळूच बाबा काही सांगतच नाही आहेत मला. म्हणे तू गप्प बस आणि कर. पण आता हो, खंबीरपणे उभी होती. तर मग मी त्या नाटकात काम केलं, आणि नशीब म्हणा माझं, पण त्यामध्ये मला रौप्य पदक मिळालं. पहिलं माझं रौप्य पदक ते सुंदर मी होणारमध्ये बेबी राजे. आणि अर्थात आमचं नाटक काही सिलेक्ट, म्हणजे फायनलला सिलेक्ट नाही झालं, पण रिजनलचं मला रौप्य पदक मिळालं होतं. आणि मग तेव्हापासून मग असं चालू आहे.